जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बघितलं का यश, एका मुलीचा चेहरा कसा खुललाय तो पिझ्झा खाऊन. काय मग नंदा, झालं का समाधान पिझ्झा खाऊन? हो. पण तू काल ना बटाट्याची भाजी मिस केलीस. असली सॉलिड झाली होती माहितीये बटाट्याची भाजी. पिझ्झा त्याच्या समोर काहीच नाही. तू वेडायस का? ती बटाट्याची नाही दुधीची भाजी होती. पकडला की नाही? पकडला की नाही एक गडी. मला उपाशी पोटी झोप येत नाही म्हणून जेवलीये ना मी. तुम्ही काय हसताय माझ्यावर? एवढं कळतं ना, मग काल का असं वागलीस? एवढा त्रास झाला तुला? माई प्लीज सकाळी सकाळी लेक्चर देऊ नकोस आता. कसं आहे ना नंदा, तुला कोणी चांगलं सांगितलं ना तर तुला ते पटतच नाही. हा ना प्रॉब्लेम आहे तुझा. एक मिनिट, पण तुम्हाला कोणी सांगितलं मी जेवले ते? मनवा बहिणीने. अगं तिने बघितलं रात्री जेवताना तुला. हो गॉड यार, तिला काय प्रॉब्लेम आहे माझा? तिने बघितलं तर बघितलं, तुम्हाला येऊन चुगल्या करण्याची काय गरज होती? अगं चुगल्या नाही करत. रात्री उपाशी पोटी झोपली होतीस म्हणून मला काळजी वाटत होती, तेव्हा तिने सांगितलं. या चुगल्या वगैरे काही केल्या नाहीत तिने. काय ना माई, आपल्या नंदाला ना सवयच लागली आहे निगेटिव्ह विचार करायची. यार मी तुमच्या दोघांसमोर ना हात जोडते. प्लीज सकाळी सकाळी मला लेक्चर नका देऊ, मला काहीच ऐकण्याची इच्छा नाहीये. बरं माई, त्या मनवाचं जाऊ दे. तू माझ्यासाठी काय आणणार आहेस यात्रेवरून? पिझ्झा. हो की नाही माई? माई बघ हा कसा चिडवतो मला. तू ना चिडवत नाहीये. नंदा थांब, नंदा थांब 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 थांब. माझ्या प्रत्येक गोष्टीवरती अगं तू वेडी आहेस का? अगं आपण लहान नाही होत, पकडापकडी काय नाही. लहान प्रत्येक वेळी मला असं करतो. निघू मी? बाय. बाय. मनवा, तुम्ही ते काय करताय? तुमचे स्टुडंट्स आले नाहीत ना अजून. मग ते येईपर्यंत मी कंपनीत येतो ना तुम्हाला. अहो काहीतरीच काय, थांबेन मी. तुम्ही ऑफिसला जाऊ उगाच माझ्यामुळे तुम्हाला जायला उशीर नको व्हायला. मनवा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मला उशीर झाला तरी चालेल, पण तुम्हाला घाई होती. आणि आता आपण इथे आलोय तर तुमचे स्टुडंट्स नाही, तुम्ही थांबतो ते येईपर्यंत. हा, ते येतच असतील. हो ठीक आहे ना, मग ते येईपर्यंत मी थांबतो ना. राजवीर, अहो खरंच नको, उगाच माझ्यामुळे तुमची कामं नको अडकायला. मनवा, तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये. माझं कामही नाही. तुम्ही ऐकणारच नाही ना माझं? ऐका ना, तुम्ही असं रोज रोज मला सोडायला नका येत. का? काय प्रॉब्लेम आहे? मी माझ्या बायकोला सोडायला किंवा न्यायला येतो, त्यात प्रॉब्लेम काय? नाही तसं नाही. तसं नाही मग कसं? राजवीर सांगा ना, तसं नाही मग कसं आहे? मनवा, तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यासाठी काही करू शकतो.